मुंबईहून तासगावकडे येणाऱ्या ट्रॅव्हल्स बसचा एक्सेल तुटल्याने चालकाचं नियंत्रण सुटून बस शेतात घुसली. भल्या पहाटे झालेल्या या अपघातात चालक आणि वाहकाचा जागीच मृत्यू झालाय, तर 2 प्रवासी किरकोळ जखमी झालेत. सुदैवाने बसमधील अन्य 25 प्रवाशांचे प्राण वाचलेत. आज पहाटेच्या सुमारास पलूस तालुक्यातील घोगाव येथील चव्हाण मळ्याजवळ हा अपघात झाला. चालक परशुराम लक्ष्मण माळी आणि वाहक शिवाप्पा अण्णाप्पा पायमल्ले अशी मृतांची नावे आहेत. अपघातात बसच्या पुढील भागाचा चक्काचूर झालाय. चालक आणि वाहक बसच्या केबिनमध्ये अडकले होते. स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं. मुंबईहून तासगावकडे जाणारी बस घोगाव परिसरातून जात असताना पहाटे अचानक बसचा एक्सेल तुटल्याने चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर बस रस्त्यालगतच्या शेतात घुसली आणि मोठ्या झाडाला जोरदार धडक देऊन पलटी झाली. अपघात एवढा भीषण होता की बसच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात चालक परशुराम लक्ष्मण माळी तसेच क्लीनर शिवाप्पा अण्णाप्पा पायमल्ली यांचा जागीच मृत्यू झालाय. अपघातावेळी बसमध्ये सुमारे 25 प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी 2 प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. उर्वरित सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि मदत पथक घटनास्थळी दाखल झालं. त्यांनी तातडीने बचाव कार्य राबवून प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुंडल पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अपघाताचा पुढील तपास सुरू केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांनी विधानसभेतील पुरवणी मागणी चर्चेत सहभाग घेतला. यावेळी त्यांनी सांगली महापालिकेतील भांडवली घरपट्टी वाढीसह उरण ईश्वरपूर आणि आष्टा शहराच्या गंभीर प्रश्नांबाबत सभागृहात जाब विचारलाय. जयंतराव पाटील म्हणाले की सांगली महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणात घरपट्टी वाढवण्यात आली आहे. जनतेमध्ये असंतोष आहे. ही वाढीव घरपट्टी कमी करावी ही मागणी आहे. उरण ईश्वरपूर नगरपालिकेतील शास्ती कर रद्द करू असं आश्वासन निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्री महोदयांनी दिलं होतं. मात्र हा कर रद्द झालेला नाही. तसेच सुधारित वाढीव पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव तयार केला. नगरोत्थान महाअभियान अंतर्गत उरण ईश्वरपूर नगर परिषदेच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यता द्यावी. आष्टा नगरपालिकेत देखील हीच परिस्थिती आहे. वाढत्या शहरांची पाण्याची मागणी पाहता दोन्ही प्रस्तावांना शासनाने मंजुरी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. उरण ईश्वरपूर नगर परिषदेची सध्याची प्रशासकीय इमारत अत्यंत जुनी असून नागरिकांची वाढती संख्या आणि वाढलेलं प्रशासकीय कामकाज लक्षात घेता नवीन प्रशासकीय इमारतीची नितांत आवश्यकता आहे. यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा. नगरपालिकेने 10% तरतूद केली आहे. या योजनेला तातडीने मान्यता द्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. सांगलीतील खंडभाग परिसरातील दुर्वांग प्रमोद शेवाळे या तरुणाच्या आत्महत्या प्रकरणी सांगली शहर पोलिसांनी तरुणीसह दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणी साहिल राजू बागवान याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता 2 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. मृत दुर्वांक शेवाळे याचे कोल्हापूरमधील एका तरुणीसोबत ओळख होऊन प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांनी लग्न करण्याचं ठरवलं. मात्र संबंधित तरुणीने लग्नासाठी आपला धर्म स्वीकारावा लागेल अशी अट घातल्याचा दावा दुर्वांगचे नातेवाईक करतायत. या अटीमुळे दुर्वांग गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक नैराश्यात होता. त्यातून त्याने आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. या प्रकरणी दुर्वांगच्या आईने शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संबंधित तरुणी आणि तिला मदत करणाऱ्या साहिल बागवान याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी आता त्या तरुणीचा नातेवाईक असलेल्या साहिल यास अटक केली आहे. दरम्यान दुर्वांगच्या कुटुंबियांनी आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या दोषींविरोधात कठोरातली कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. भाऊ आणि पुतण्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी 1,60,000ची लाच मागणाऱ्या जत पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यासह पोलीस पाटीलवर गुन्हा नोंद करण्यात आलाय. विक्रम विठ्ठल घोदे आणि पोलीस पाटील काशीराम कृष्णा माने अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सांगलीच्या लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली आहे. जत पोलीस ठाण्याकडील पोलीस कर्मचारी विक्रम घोदे यांनी लाचेची मागणी केली असल्याची तक्रार एका 27 वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. तक्रारदार यांचा भाऊ आणि पुतण्याविरुद्ध जत पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस कर्मचारी विक्रम घोदे यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला 2 लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती. अखेर तडजोडीनंतर 1,60,000 रुपये देण्याचं ठरलं. घोदे यांनी ही लाचेची रक्कम मुचुंडी गावाजवळील आर ढाब्यापाशी सिद्धनाथ गावचे पोलीस पाटील काशीराम माने यांच्याकडे देण्यास सांगितलं. पोलीस पाटील माने यांनी ही लाचेची रक्कम स्वीकारण्यास संमती दर्शवली आणि तक्रारदाराला त्यांच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल न होण्यासाठी विक्रम घोदे यांना पैसे देण्यास प्रोत्साहन दिलं.
तसेच घोदे यांच्या सांगण्यावरून लाच स्वीकारण्याचा प्रयत्न केला। या संदर्भात तक्रारदाराच्या अर्जावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 20 एप्रिल 2026 रोजी पडताळणी केली। यामध्ये लाचेची मागणी केल्याचं स्पष्ट झाल्याने संशयित दोघांच्या जत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। पावसाने ओढ दिल्यामुळे सांगलीच्या कृष्णा नदीची पाणी पातळी चिंताजनक बनली आहे। याचा सांगलीच्या पाणी पुरवठ्यावर गंभीर परिणाम होणार आहे। कृष्णा नदीत जेमतेम आणि अत्यल्प पाणी असल्याने सांगलीकरांना आता 1 दिवस आड पाणी देण्याचं नियोजन महापालिका प्रशासन करत आहे। ही परिस्थिती जोपर्यंत पाऊस सुरू होत नाही किंवा कोयना धरणातून पाणी सोडलं जात नाही तोपर्यंत अशीच राहणार आहे। त्यामुळे सांगलीकर जनतेला आता 1 आड दिवस पाणी मिळणार आहे। पाणी टंचाईची परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी महापालिका प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन तसेच उपलब्ध पाणी जपून आणि काटकसरीने वापरण्याचं आवाहन महापौर धीरज सूर्यवंशी यांनी केलंय। जिल्ह्याच्या बहुतांशी भागात सकाळपासूनच दमदार तर काही ठिकाणी रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे। शिराळा, वाळवा आणि मिरज तालुक्यातील काही भागात संततधार पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झालाय। 2 दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे पेरण्यांना वेग आल्याचे चित्र आहे। 24 तासात जिल्ह्यात सरासरी 5.7 मिलीमीटर पाऊस झालाय। शिराळा तालुक्यात सर्वाधिक 19.9 मिलीमीटर पाऊस झालाय तर जिल्ह्यात मान्सून पावसाने जोरदार पुनरागमन केल्यामुळे चिंतेतील शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। जत, आटपाडी, कवटेमहांकाळ, तासगाव, खानापूर तालुक्यात मागील 4 दिवसात जोरदार पाऊस झालाय। शिराळा तालुक्यात जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळे भात पिकाला दिलासा मिळालाय। वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव, कडेगाव तालुक्यातही पाऊस सुरू असल्यामुळे खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना चालना मिळाली आहे। पावसाअभावी चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला असून शेतांमध्ये पुन्हा एकदा लगबग वाढली आहे। जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनुसार 1 जून पासून आतापर्यंतच्या एकूण पावसात शिराळा तालुका सरासरी 135.4 मिलीमीटरसह आघाडीवर आहे। तासगाव, आटपाडी आणि खानापूर तालुक्यातही समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे। दिवसभर ढगाळ वातावरण कायम राहिल्याने उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळालाय। हवामान विभागाच्या अंदाजानुसार आगामी काही दिवस जिल्ह्यात पावसाची शक्यता कायम असल्याने नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। शिक्षक पात्रता परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने निषेध करण्यात आला। सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जोरदार निदर्शने करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या दोषींवर तात्काळ व कठोर कारवाई करावी तसेच राज्यात पारदर्शक, विश्वासार्ह आणि भ्रष्टाचारमुक्त परीक्षा व्यवस्था निर्माण करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत टीईटी पेपरफुटी प्रकरणाचा तीव्र निषेध नोंदवला। स्पर्धा परीक्षांची विश्वासार्हता टिकवण्यासाठी शासनाने अशा प्रकारच्या घटनांवर कठोर पावले उचलावीत अन्यथा विद्यार्थ्यांचा परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास ढासळेल असं मत आंदोलनादरम्यान करण्यात आले। या आंदोलनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सांगली जिल्हा संयोजक केतन शेंडगे यांच्यासह विद्यार्थी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले। कडेगाव तालुक्यातील येतगावमध्ये एका माजी विद्यार्थ्याचं आपले शाळेप्रती किती प्रेम असू शकते हे दिसून आले। ज्या शाळेत आपण शिकलो त्या शाळेची झालेली पडझड पाहून त्याच शाळेसमोर 13 खोल्यांची स्वखर्चातून उभं करण्याचं काम त्याच शाळेच्या जितेंद्र भीमराव मोहिते या माजी विद्यार्थ्यांनी केलंय। जवळपास 1.25 कोटी रुपये खर्च करून जितेंद्र मोहिते यांनी ही गावात शाळा उभारली। व्यावसायिक असलेल्या जितेंद्र मोहिते यांनी या शाळेचे लोकार्पण देखील भीमराव मोहिते आणि रत्नमाला मोहिते या आपल्या आई वडिलांच्या हस्ते केले। रयत शिक्षण संस्थेचे श्री धर्मराज विद्यालय येतगाव येथे या नूतन वास्तूचा लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा पार पडला। यावेळी सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समिती, लोकार्पण ग्रामविकास मंडळ आणि आजी माजी विद्यार्थी व मोहिते परिवार आणि येतगाव समस्त ग्रामस्थ उपस्थित होते। अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाबाबत दिलेल्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची 1 ऑगस्ट 2026 रोजीच्या आत राज्य सरकारने तात्काळ लागू करत अंमलबजावणी करावी। या मागणीसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण करत मातंग समाजाने सरकारचं लक्ष वेधले। अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण झालं पाहिजे आणि सर्वांना समान सामाजिक न्याय, हक्क आणि अधिकार मिळाला पाहिजे ही अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील मातंग समाज बांधव
अनेक लक्षवेधी आंदोलने, मोर्चे, पदयात्रा, लाँग मार्च, झेल भरो आंदोलन, उपोषणे करत राज्य सरकारकडे मागणी करत आला आहे. ही मागणी संविधानिक आणि लोकशाही मार्गाने करता आलेला आहे. त्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरण करण्यात यावं असा निकाल दिला. त्यानंतर राज्य सरकारने न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन करून राज्यभरातील अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाबाबत अहवाल तयार करून राज्य सरकारकडे दिला असून तात्काळ राज्य सरकारने आता मातंग समाजाचा अंत न पाहता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनांक 1 ऑगस्ट 2026च्या आत तात्काळ अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाबाबत दिलेल्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी. या मागणीच्या समर्थनार्थ सांगली जिल्हा मातंग समाजाच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मातंग समाजाचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करत मागणी करण्यात आली आहे. सांगलीचे लोकप्रिय समाजसेवक आणि महापालिकेचे ब्रँड अँबॅसिडर शोले स्टाईल दीपक चव्हाण हे नेहमीच वेगवेगळ्या उपक्रमामुळे प्रसिद्ध असतात. आजही त्यांचा एक उपक्रम सांगलीकरांसाठी प्रेरणादायी ठरलाय. आज दुपारी अचानकपणे पाऊस बरसला आणि या पावसामुळे सांगलीच्या आयर्विन पुलावर पाणी साचून राहिलं. वास्तविक हे पाणी निचरा होण्यासाठी एका बाजूला होल सुद्धा आहे, मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा साचून हे होल बंद झालं होतं. ही बाब दीपक चव्हाण यांच्या निदर्शनास येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता पाणी साठवलेल्या ठिकाणाचे हॉल स्वच्छ करायला सुरुवात केली. हे 7 होलमधून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा बाहेर काढण्यात आला. याचबरोबर माती सुद्धा अडकून राहिल्यामुळे पुलावर पाणी साचून राहत होतं. ती मातीही हातानेच दूर केली आणि पुलावर साठलेल्या पाण्याला वाट मोकळी करून दिली. दीपक चव्हाण हे काम करत असताना जाणाऱ्या अनेक नागरिकांनी त्यांचं कौतुक केलं. हे काम शासकीय यंत्रणेचं आहे, आरोग्य यंत्रणेचं आहे अशी टीका सुद्धा अनेकांनी केली आहे. मात्र एकदा हातात घेतलेलं काम दीपक चव्हाण हे पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसत नाही. त्यामुळे त्यांनी 7 होल स्वच्छ करत साठलेल्या पाण्याला मार्ग मोकळा करून दिला आणि क्षणात आयर्विन पुलावरील पाण्याने भरलेला रस्ता मोकळा झाला.